संघर्षातून यशाची शिखरे गाठणारा उद्योजक नांदेडचे श्री भागवत कोटगिरे. संघर्षातून उभा राहिलेलं एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व. 3 स्टार हॉटेल आकृतीचे संचालक आदरणीय श्री भागवतजी कोटगिरे. आयुष्याच्या वाटेवर प्रत्येकाला संघर्ष करावा लागतो, पण प्रतिकूल परिस्थितीसमोर हार न मानता त्याच परिस्थितीला आपल्या यशाची संधी बनवणारे उद्योजक विरळच. भागवतजी कोटगिरे यांनीही आपल्या व्यावसायिक प्रवासात अनेक चढ उतार अनुभवले. विविध व्यवसायामध्ये त्यांनी आपलं नशीब आजमावलं आणि प्रत्येक क्षेत्रात मेहनत, जिद्द आणि दूरदृष्टीच्या बळावर यश संपादन केलं. काळाची पावलं ओळखत बदलत्या परिस्थितीचा वेध घेत त्यांनी हॉटेल व्यवसायात पदार्पण केलं आणि केवळ व्यवसाय उभा केला नाही, तर उत्कृष्ट सेवा, गुणवत्तापूर्ण सुविधा आणि ग्राहकांचा विश्वास या त्रिसूत्रीच्या जोरावर हॉटेल आकृतीला नांदेडच्या हॉटेल व्यवसायात एक मानाचं स्थान मिळवून दिलं. संघर्षातून सुरुवात, मेहनतीच्या जोरावर वाटचाल आणि आज यशस्वी उद्योजक म्हणून निर्माण झालेली भक्कम ओळख. हा प्रवास केवळ एका व्यक्तीच्या यशाची कहाणी नाही, तर जिद्द, मेहनत आणि स्वप्नावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणादायी उदाहरण आहे. नेमका कसा होता हा संघर्ष? व्यवसायाच्या सुरुवातीच्या काळात कोणती आव्हानं आली? विविध व्यवसायामधून मिळालेला अनुभव त्यांच्या उद्योजकीय वाटचालीस कसा उपयोगी ठरला आणि हॉटेल आकृतीच्या यशामागची नेमकी कहाणी काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आजच्या या विशेष मुलाखतीत आपण जाणून घेणार आहोत. संघर्षातून यशस्वी उद्योजक होण्यापर्यंतचा श्री भागवतजी कोटगिरे यांचा प्रेरणादायी प्रवास. ही विशेष मुलाखत घेतली आहे टाइम्स ऑफ वासवी रत्न म्हणजेच TVRचे श्री संतोष कोलवार यांनी. चला तर जाणून घेऊया एका संघर्षमय प्रवासाची, एका यशस्वी उद्योजकाची आणि एका प्रेरणादायी व्यक्तिमत्वाची कहाणी. आणि हो, आपण अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे आमचा प्रत्येक नवीन व्हिडिओ आपल्याला प्राधान्याने पाहता येईल. चला तर मग सुरुवात करूया या प्रेरणादायी मुलाखतीला. नमस्कार. हे आहेत भागवत कोटगिरे, नांदेडतील हॉटेल आकृतीचे सर्वेसर्वा म्हणा, मालक म्हणा. यांनी अगदी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये सामना करत हा पल्ला गाठला. याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. सर, आपलं पूर्ण नाव, गाव, शिक्षण? माझं नाव भागवत सुभाषराव कोटगिरे. माझं शिक्षण D.Pharm झालेलं आहे. माझा मेन व्यवसाय मेडिकल स्टोअर आहे. शिक्षण कुठं झालं पूर्ण? शिक्षण नांदेडला झालेलं. बरं. श्यामनगर फार्मसी कॉलेजला. डिग्री कुठल्या वर्षाची पूर्ण? डिग्री माझी 1994ला झाली. डिग्री झाल्यानंतर पुन्हा काय करिअर म्हणून काय केलं? आता डिग्री झाल्यानंतर मी गावाकडे, माझं मूळ गाव माळकवट आहे, तिथं मेडिकल शॉप टाकलेलं आहे, कोटगिरे मेडिकल या नावाने. आता पण आहे मेडिकल शॉप, तो भाऊ सांभाळतो माझा. सर, तुमच्या घरची आर्थिक स्थिती कशी होती वडिलांच्या काळात? नाही, वडिलांच्या काळामध्ये खाऊन पिऊन सुखी होतो, असं म्हणजे जेमतेम चालायचं. किराणा शॉप होतं वडिलांचं. बरं. आमच्या गावापासून दुसरं 4-5 किलोमीटर गाव आहे कांबळज म्हणून, तिथे किराणा शॉप होतं. तिथून वडील ये जा करायचे आमच्या गावात. सर, करिअर म्हणून तुम्ही बिझनेस कुठला सुरू केला सुरुवातीला माझं मेडिकल शॉपच गावाकडं? तिथून सुरू केलं मी. गावाकडे पण मेडिकल शॉप सोबत मल्टिपल बिझनेस केले मी. बाकी नंतर मी 2007ला नांदेडला आलो. बरं. मग तिथे मेडिकल टाकलं डॉक्टर कर्डिले सरांकडे. मग 2009ला मी परभणीला टाकलं, डॉक्टर काळे आणि राठोड ऑर्थोपेडिक होते दोन्ही. नंतर 2010ला वसमतला वेदांत हॉस्पिटल डॉक्टर दिग्रस सरांकडे मेडिकल टाकलं. सर, जसं तुम्ही सांगितलं की वडिलांच्या काळात आर्थिक स्थिती फारच बेताची होती, त्यातल्या एखादा किस्सा सांगू शकाल का असं एखादा, की ज्यावेळेस तुम्ही समजा कसं होतं, आपण गरीब असतो, स्थिती त्यावेळेस परिस्थिती माणसाला पूर्ण शिकवते, तसं आपलं सगळं काय संपलं समजायचं असं सोडून तुम्हाला कसं वाटलं का आपलं सगळं संपलं काय, आपण काहीतरी करायला पाहिजे? नाही, संपलं म्हणल्यावर मग आपली जिद्द हरते. की असं मला कधी वाटलं नाही की आपलं संपलं. म्हणजे काही करू शकतो. माणसाच्या मनामध्ये जर जिद्द असेल तर माणूस कोणतंही यशाचं शिखर गाठू शकतो. फक्त जिद्द हवी आहे, हे मी करू शकतो, हे माणसानं ठरवलं तर 100% ते मालक व्हायचं ठरवलं त्यावेळेस. हो, आपण एक ध्येय ठरवलं पाहिजे. त्यावेळेस जेव्हा ध्येय ठरवलं की मला जीवनामध्ये हे करायचंय, ते हे मी
करून दाखवलेलं आहे आतापर्यंत. जसं तुम्ही वेगवेगळे बिझनेस केले, मेडिकल वगैरे केलं, गावी केलं, नांदेडला केलं, परभणीत केलं, तर हे हॉटेल असं करावं कसं काय वाटलं? नाही, कसं आहे माझा इकडं कसं काय तुमचा कल वळाला? मेडिकल व्यवसाय करत करत मी कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये आलो होतो 2011-12 वाजता. तेव्हा मग मी 2-3 बिल्डिंग कवठा, श्रीपाद नगर असे 4-5 बिल्डिंग, बोरबन मध्ये एक स्वतः हॉस्पिटल बांधलं मी 2016 मध्ये. मग 2019ला आम्ही हे प्लॉट फ्लॅट सिस्टीम साठी घेतला होता. मी आणि माझे एक पार्टनर होते, दोघांनी मिळून प्लॉट घेतला हा कन्स्ट्रक्ट करण्यासाठी. मग आम्ही फ्लॅट सिस्टीम करू लागलो. तर आमचे एक मार्गदर्शक म्हणून मोहन आंबर्डे, जे माझे आमदार आहेत, त्यांनी म्हणले फ्लॅट सिस्टीम बांधण्यापेक्षा इथे एक चांगलं हॉटेल सुरू करा किंवा बँकेट सुरू करा, लॉजिंग सुरू करा. त्यांच्या प्रेरणेतून मग आम्ही काय केलं की आमचा कन्सेप्ट कॅन्सल केला फ्लॅट सिस्टीमचा. मग इथं आम्ही हॉटेल सुरू करण्याचं ठरवलं. 2021ला कम्प्लीट झालं आणि 2022ला याचं उद्घाटन केलं. बरं, तुम्ही हा निर्णय घेतला तर घरच्यांचं मत काय होतं? नाही, घरच्यांचं मत टोटल माझ्यावरच होतं. तुम्ही जे करसाल ते योग्य करसाल. आतापर्यंत जे केलेलं आहे ते सक्सेस केलेलं आहे मी, असं घरच्यांना पण माहित आहे. म्हणून त्यांनी 100% सपोर्ट केला मला. म्हणजे आकृती हे नाव म्हणजे साजेसं कशासाठी? आकृती एक नाव 4-5 लोकांचा ग्रुप आहे, आकृती फायनान्स म्हणून आमचं. त्याच्यामुळे आम्ही याला आकृती म्हणून दिलेलं आहे. आकृती नाव हे दिलेलं आहे. आकृती हे पृथ्वीला आपण आकृती म्हणतो, हो. त्याच्यामुळे आपण हॉटेलचं नाव आकृती दिलेलं आहे. बरं, सुरू केलं ज्यावेळेस तुम्ही निर्मिती केली हॉटेलची आकृतीची, त्यावेळेसचा सुरू रिस्पॉन्स कसा मिळाला आपल्याला? सुरुवातीपासून रिस्पॉन्स चांगला आहे. फर्स्ट डे पासून रिस्पॉन्स चांगला आहे. रिस्पॉन्स बद्दल काही नाही. आता नांदेडमध्ये आपण टॉपवर आहेत हॉटेल आकृती. जसं की सर, हॉटेल उभारताना आता फार मोठं तर स्कीम तर फार मोठी आहे, तर प्रोजेक्ट मोठा आहे, तर उभारताना माणसाला आर्थिक अडचणी येत असतात. अशा कधी आर्थिक अडचणी त्यावेळी उभारताना आल्या होत्या काही? आल्या होत्या, पण ते ऍडजस्ट होत गेल्या हळूहळू. कुठून ना कुठून ऍडजस्टमेंट करून सक्सेस केलेलं आहे. दुसरा सर मुद्दा महत्वाचा की हल्ली रोडवरच्या गाड्यापासून ते फुटपाथपासून ते मोठ्या मोठ्या हॉटेल्सपर्यंत भेसळयुक्त पदार्थाचं सध्या हल्ली पेव फुटलेले आहे. बरोबर. पण आम्ही असं ऐकलंय की तुमच्याकडे तसं ह्याला काही वाव नाहीये. वाव. पूर्ण तुमच्या जे काही घटक पदार्थ आहेत ते पूर्ण क्वालिटी पूर्ण असतात. त्याचं वैशिष्ट्य आणि त्याचं तुम्हाला कसं परवडतं कसं, याशिवाय तुमचा रेट पण फार जास्त नाही, रेट पण आम्ही बाकी कम्पेअर रेस्टॉरंटची इकॉनॉमी ठेवलेला आहे. बाकी जे जास्त भेसळ हे पनीर आणि ऑइल मध्ये होते. ऑइल आम्ही जेमिनीचं ब्रँडेड ऑइल वापरतो आणि पनीर हे आमच्या गावाकडनं मागवतो की त्याला घरगुती. घरगुती पनीर ते बनवून इकडे पाठवते. आणि पनीर आम्ही चेक इथं आल्यानंतर आमच्याकडे एक किट आहे, टेस्टिंग किट पनीरची. ते आमचा सुपरवायझर चेक करतो, नंतरच पनीर यूज करतो. थोडक्यात त्या मुद्दा सांगा द्या. आता ह्या मुद्द्यावर थोडा फोकस करायचा असतो. जे भेसळयुक्त तुमच्या घटकपदार्थ नसतात त्याच्यावर थोडं फोकस करा. हो, आता तुम्हाला सांगितलं ना पनीरचं उदाहरण, टेस्टिंग केल्याशिवाय आम्ही पनीर यूजच करत नाही. आणि पाणी बॉटल पण आपण वॉटर एकदम चांगल्या क्वालिटीचं वापरतो. वर ॲरो पण बसवलेला आहे. कस्टमरला ॲरोचं पाणी पाहिजे असेल तर पाणी किंवा पाणी बॉटल. आता मी तुमच्या समोरच टेस्टिंग रिपोर्ट मागवला. दर 15 दिवसांनी आम्ही टेस्ट करतो आरोचं पाणी, त्याचे टेस्टिंग रिपोर्ट मागवतो आणि ते आरोचं पाणी आपण कस्टमरला पिण्यासाठी देतो. आणि रेस्टॉरंटमध्ये, किचनमध्ये सगळ्याला हायजेनिक टोटल, डोक्याला कॅप, हँड ग्लोव्ज हे सगळं घालूनच सगळं प्रिपरेशन तयार केलं जातं. पण तरी पण रेट तुलनेत कमी आहेत तुमच्याकडं. हो, पण हे कसं साध्य? एक तर क्वालिटी मेंटेन आणि पुन्हा परत रेट कमी. नांदेडच्या तुलनेमध्ये ते रेट कमीच ठेवावं लागतं. किंवा लोकांची पेइंग कॅपॅसिटी कशी आहे काय नाही. जर जास्त रेट ठेवले तर मग लोकांचा रिस्पॉन्स कमी भेटतो. कमी मार्जिनवर आपण बिझनेस करतोय, कमी मार्जिनवर मल्टिपल म्हणजे जास्त बिझनेस करतोय. मार्जिन कमी भेटते पण सेल आपला जास्त, टर्नओव्हर जास्त होतो. तुम्ही काय एक स्वतंत्र एक मालक आहात एका मोठ्या हॉटेलचे, तर तो क्षण होता तो पहिल्यांदा तुम्हाला कसं वाटलं ज्यावेळेस तुम्ही निर्मिती पूर्ण झाली, ज्यावेळेस तुम्ही चेअरवर बसलो एक मालक म्हणून, तो क्षण कसा होता पहिल्यांदा? क्षण म्हणजे एकदम आनंदी आनंद भरून आला की आपण जे विचार केला होता की जी वास्तू आपण कंप्लीट करून या वास्तूमध्ये एक भव्य रेस्टॉरंट चालू करायचं, ते आपलं स्वप्न पूर्ण झालं. आणि त्याबद्दल मला घरच्यांनी सगळ्यांनी सपोर्ट केला
आणि ते मी पूर्ण मित्रांनी सपोर्ट केला, त्यामुळे मी पूर्ण करू शकलो. आणि आज हे आपल्या समाजाने आर्य वैश्य समाजाने भरपूर सपोर्ट केला, त्यामुळे आपण नांदेडमध्ये टॉपवर आहेत. जे बी फंक्शन होतात नांदेडचे 90% आर्य वैश्य समाजाचे आपल्या हॉटेलला होतात. आणि सगळे हे विकासनगर, कमलनगर, कवठा, बाकीचे नांदेडमधले जे आपल्या समाजाचे आर्य वैश्य समाजाचे मित्र आहेत, परिवार आहेत, त्यांनी भरपूर सपोर्ट करतात की आपल्या समाजाचं हॉटेल आहे म्हणून आपण यांना इथं फंक्शन करायचं किंवा रेस्टॉरंटला जायचं. 90% फंक्शन आपल्याकडे होतं. सपोर्ट आहे. हा, सपोर्ट आहे आपल्या समाजाचा. बरं, आपली खासियत काय सर? समजा जो आपला जो टॉपचा आपला ग्रुप राहिलेला आहे आकृतीचा तुलनेत नांदेड मधल्या, तर ते खास वैशिष्ट्य काय, खासियत काय असेल? याच्यामध्ये सोयी सुविधा कशा प्रकारच्या आहेत? टोटल ॲम्बिशन्स एकदम चांगलं आहे आणि क्लीननेस सगळीकडे व्यवस्थित असते. आणि फूड एकदम नॅचरल पद्धतीने आपण बनवतो, विदाऊट कलर. व्हेजिटेबल आपण डेली परचेस करतो, डेलीच्या डेली सगळं ताजं व्हेजिटेबल भेटते. आणि बाकी रूममध्ये एकदम मेंटेन ठेवतो, रूम्स डेली अपडेट घेतो. स्वच्छता मेन आहे आपला. तुमच्या माध्यमातून एक निर्मितीच्या आपल्या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला आपण किती लोकांना रोजगार उपलब्ध करून आता देतो? आमच्याकडे 124 ते 130 लोकांचा स्टाफ आहे. डेली हा, ते 100 ते लोक बाहेरचे आहेत, 25-30 लोक नांदेडचे आहेत, लोकलचे. गावाकडचे 10 मुलं आहेत, बाकी 20 लोक साफसफाईवाले इथले आहेत. 130 लोकांचा स्टाफ आहे आता आकृतीकडे. बरं सर, तुम्ही ज्यावेळेस तुमची प्रतिकूल परिस्थिती वडिलांच्या काळात, ज्यावेळेस तुम्ही म्हणजे एक एकदम म्हणजे बॉटमला होतात, आज तुम्ही जवळपास 100-150 लोकांना रोजगार म्हणजे प्राप्त करून देत आहे, ती भावना कशी वाटते आज? एकदम चांगला आनंद वाटते बाबा, या लोकांना आपण रोजगार निर्मिती करून देतोय, त्याच्यामुळे आपल्याला एक चांगला आनंद भेटतोय. हल्ली तरुण म्हणजे बेकारी सुद्धा फार वाढलेली आहे. तर काही मुलं वेगवेगळ्या मार्गाला लागलेले असतात, बरोबर. की ज्या मुलांना काही तुटपुंज्या भांडवलाला बिझनेस करा वाटतो, तर त्या लोकांना, त्या मुलांना तुम्ही काय सांगाल? जिद्द करून त्यांनी जर सक्सेस होऊ शकतात, फक्त त्यांनी जिद्द ठेवली पाहिजे. भांडवल कमी असत चालते, पण त्यांनी एक ध्येय बाळगलं पाहिजे, हे मी करणारच, आणि ते बिझनेस सक्सेस होतो 100%. तन मन धन लावून जर कोणताही व्यवसाय केला तर तो 100% बिझनेस सक्सेस होतो. बरं, तुमच्या एकंदरीत आजवरच्या यशस्वी वाटचालीमध्ये, सक्सेसमध्ये तुमच्या घरच्यांची साथ तुम्हाला कशी लागली? माझ्या पत्नीची साथ भरपूर मला दिलेली आहे. प्रत्येक वेळेस माझ्या पत्नीने सपोर्ट केलेला आहे आणि माझ्या पत्नीचं वेळोवेळी मी मार्गदर्शन घेऊन समोर गेलेलो आहे. बरं, येणाऱ्या काळामध्ये आकृतीमध्ये नवीन काय मिळेल पाहायला? एक सुखसुविधा म्हणा, सोयीसुविधा म्हणा, आणि अजून काही नवीन स्वरूपात? आता आम्ही एक इथं जवळ केवढ्या तिथं आकृती रिसॉर्ट म्हणून चालू करतोय. बरं. एक 14 ते 15 एकर जमिनीमध्ये आकृती रिसॉर्ट्स. किती एरिया तो? 14 ते 15 एकर जमीन आहे. बरं. तिथे चालू केलेलं आहे काम सध्या. 1-2 वर्षामध्ये ते कम्प्लीट होईल, आकृती रिसॉर्ट म्हणून. बरं, लवकरच 2 वर्षामध्ये समजायचं. हा. चला सर, तुम्ही आम्हाला वेळ दिला, भरपूर दिला. तुमच्या भावी काळासाठी धन्यवाद. शुभेच्छा. धन्यवाद.